तुझी माझी जोडी जमली रे, आता थांबायचं नाही, भिवून चालायचं नाही, आता धरलाय तुझा मी हात, हे पोरा मुंबईवर फडकवा भगवा. मित्रांनो, दोन्ही भावांची झाली युती आणि पहिली सभा देखील नाशकात आज पार पडली. आपण बोलतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाबद्दल. महाराष्ट्राच्या 18 वर्षाच्या मागील राजकारणामध्ये दोन विभागलेले बंधू, दोन विभागलेल्या ताकदी पुन्हा एकदा एकत्रित आलेले आहेत. जब मिले दो भाई तो ताकद हो गई हजार गुना ज्यादा. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गट मुंबई महापालिका असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, सर्वच महापालिकांसाठी एकत्र आलेले आहेत. दोन्ही भावांना देखील मराठीच्या मुद्द्यानंच एकत्र आणलं. ज्या मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही भाऊ गेली अनेक दशक झटत होते, त्याच मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले आणि ही त्यांच्या खऱ्या अर्थानं राजकीय अस्तित्वाची एक प्रचंड मोठी लढाई होते. कारण गेल्या 20 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. दोन पक्ष निर्माण झाले, बंडखोऱ्या झाल्या, राजकारणात सत्तास्तर झाली. कधी न एकत्र येणारी काँग्रेस शिवसेना एकत्र आली, कधी न एकत्र येणारी भाजप राष्ट्रवादी एकत्र आली. शिवसेना कधी फुटेल याची कोणीही हमी न देणारी शिवसेना फुटली, राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली. आणि हे असताना स्वतःच्या ताकदीवरती राज यांनी पक्ष देखील स्थापन करून दाखवला, तो वाढवला. यश किती प्रमाणामध्ये मिळालं हा राजकीय विश्लेषणाचा भाग ठरू शकत नाही, कारण राजकीय विश्लेषण करणं आणि राजकीय पक्ष चालवणं याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. परंतु हे असं असलं तरी येणाऱ्या काळामध्ये किमान मुंबई महापालिकेवरती तरी आपला कब्जा राहावा. महाराष्ट्राची गणित हातातून सुटली तरी मुंबईची गणित हातात राहिली तरीही आपलं राजकीय अस्तित्व अबाधित राहील, अशा पद्धतीची खात्री ठाकरे बंधूंना आलेली आहे. जवळजवळ एका देशाचं, लहानशा देशाचं जितकं राजकीय देशाचं एखाद्या बजेट असू शकत नाही तितकं बजेट मुंबई महापालिकेचं आहे. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेची आर्थिक राजकीय नाडी जर का आपल्या हातात आली तर महाराष्ट्राच्या नाड्या पकडायला फार वेळ लागणार नाही, ही ठाकरेंना सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं काल उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी जात असताना आपल्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा घेऊन गेले होते. त्यामध्ये अनिल देसाई असतील, सुभाष देसाई असतील, परब असतील, त्याचबरोबर इतर नेते मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या पक्षातील काही नेत्यांची मिळून या युतीसाठी समिती केल्याचं सुद्धा दिसून येत आहे. मग त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अभिजित पानसे यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. आणि ह्याच युतीची एक रंगीत तालीम म्हणजेच मराठीचा ठाण्यामध्ये झालेला मोर्चा होता. परंतु तो एक मोर्चा होता मराठी भाषेसाठी, त्यामुळं त्या गोष्टींवरती इतकं बोललं गेलं नाही राजकीय दृष्टिकोनातून. परंतु आज जी नाशिकमध्ये सभा झाली ती नाशकातील सभा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या युतीचा रंगीत तालीम होता. आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेचे सर्व वरिष्ठ पातळीवरील त्याचबरोबर तत्कालीन नाशिक शहरातील पदाधिकारी उपस्थित होते, हे पाहता येणाऱ्या काळामधील युतींची मुहूर्तमेढ रवण्याची हे एक आगेकूचच दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात ही युती कशी कशी पुढे जाते ते महाराष्ट्र देखील पाहिलंच, कारण दोन्ही ठाकरे बंधूंचा करिश्मा हा प्रचंड आहे, आवाक आहे, अचाट आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येतात त्यावेळेस 1+1 बरोबर 2 नाही तर 11 होतात. कारण ठाकरे हे नुसतं लिडरशिप नाही तर तो एक करिश्मा आहे. ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आहे. आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये हे दोघं बंधू कशा पद्धतीनं राजकीय आघाडी साधतायत हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु एकीकडे उद्धव ठाकरे राज यांच्या घरी जातात आणि लगेच दुसऱ्या दिवशी आज सभा पार पडते. ह्या गोष्टी काय सांगतात हे महाराष्ट्राच्या सुद्धा लक्षात येत आहे. महाराष्ट्राला सध्या एका खमक्या मजबूत विरोधी पक्षाची गरज असताना दोन्ही ठाकरे बंधू मिळून ही समीकरणं साधतायत, ही निश्चितच राजकीय लोकशाहीसाठी, संसदीय लोकशाहीसाठी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबईचे इलेक्शन लागतायत, सर्व महापालिकेच्या इलेक्शनचं वार व्हावं लागेल, त्यावेळेस जागा वाटपाच्या सुद्धा गोष्टी बोलल्या जातील. परंतु हे दोन बंधू मिळून 10 दिशा तुफान उधळू आम्ही अशा पद्धतीनं संकेत देत आहेत. आणि त्याचेच रंगीत तालीम आहेत राज ठाकरेंचे निष्ठावंत बाळा नांदगावकर, उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत संजय राऊत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना काय मंत्र देत आहेत, काही मंत्रमुग्ध करतायत याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लागतील, तशा सर्व संकल्पना ह्या स्पष्ट होतील. तुम्हाला काय वाटतं? आजची सभा ही ठाकरेंच्या प्रचार सभेचा श्रीगणेश आहे का? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.